झोना पेडुलोसिडा इज सिक्रेटेड बाय मेम्ब्रेन. इट इज अ सिक्रेशन. सिक्रेशन म्हणजे काय? ते एक लिक्विड असतं की ते त्याला कोटिंग मध्ये असतं. ठीक आहे, ते काही सेल्युलर स्ट्रक्चर नसतं. सिक्रेशन, सिक्रेशन समजतं ना? इट इज अ लिक्विड मेम्ब्रेन. अजून समजलं ना याचा अर्थ माधवी काय? तर सिक्रेशन समजतंय ना? एक हो जसं सर. आपल्या बॉडीमध्ये म्युकस सिक्रेशन असतं तसं एक लिक्विड असतं, त्याला झोना पेडुलोसा म्हणतात. त्या सेल नसतात, ते एक लिक्विड असतं विदाउट सेल्युलर. अजून करताय का इकडे नवीन मेंबर? चेकर. तर सिंपल आहे, फक्त डायग्राम. हे बघ, माझं तेच म्हणणं असतं, बायोलॉजीमध्ये नाही डायग्राम करायची आणि यातनं लिहायचं की एक्स्टर्ना म्हणतात ना, लिहायचं आउटर मेंबर, एक्स्टर्ना, इनर मेंबर. हे ऑन्ट्री म्हणजे ग्रॅन्युलोसा आणि रेडिएटर मधला आणि मधली ऊसाईट. संपलं. आणि ज्याला चांगल्या प्रकारे अजून त्याच्यात चांगले मार्क्स घ्यायचे, आउट ऑफ घ्यायचे, तो लिहिणार. का लिहिणार? की इथे एक लिक्विड भरलेलं असतं, त्याला लिक्वर फॉलिक्युली म्हणतात. हा जो वॉरिफन फॉलिकल असतो, इस्ट्रोजन सिक्रेट करतो. त्यानंतर तुम्ही लिहिणार की हे जे ग्राफॉलिकल आहे आणि हे मधलं ऊसाईट आहे, हे एवढं दिसत आहे, याला कॉलम्स म्हणतात. दिसतंय तुम्हाला? कॉलम्स ऑफ ओफॉर्फस म्हणतात. हे मग एक्स्ट्रा एक्स्ट्रा सुरू करणार आपण. आणि झोना ग्रॅन्युलोसाचे मग काय डिफरन्सिएशन होतात. कोरोना रेडिएटा मधला असतो आणि डिस्कस फ्रिंग असा बाहेरचा असतो. तर हे एक्स्ट्रा बेसिक काय आहे, तर ह्या डायग्राम मधले तुम्हाला जे नावं आहेत ते तुम्हाला बोर्डला आधी चांगल्या प्रकारे लिहायची. ठीक आहे. तर मला वाटतं हे डायग्रामचे नावं प्रत्येकाला समजलेत. एकदमच सिंपल आहे. पुढे जाऊ. सर, ते प्रायमरी उसाईट जेव्हा अरेस्ट होतं मिओसिस 1 मध्ये, तर ते कोणत्या फेजला अरेस्ट होतं मिओसिस 1च्या? मिओसिस 1च्या ज्या अरेस्ट फेज होतं ते मिओसिस फर्स्टलाच अरेस्ट होतं ते. तर त्याचं हे बघ, तुम्हाला ते डायग्राम त्यासाठीच मी होतो आहे. काल बघा तुम्ही एक व्हिडिओ दाखवला होता मी तुला. कुठे गेला आता? इथे नाही. तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता मी काल. कशावर दाखवला होता? लिंक होत आहे बघा, लिंक. नेमाळे क्लासमध्ये होते ना तेव्हा? इथे सरांच्या नंबरवरती होत्या बघ. ओके ओके, सरांचा होता का? आता हितेश सरांचा नंबर कुठे होता? नाही नाही, हितेश सरांचा नाही. तर व्हिडिओ एकदा पुन्हा बघा. पुन्हा तुम्हाला सांगतो. नाही, हा नाही. नाही, हाही नाही. दुसराच व्हिडिओ होता वाटतं. युट्यूबवर दाखवलं होतं का तुम्हाला मी? हो सर. ओके. तर युट्यूब हिस्ट्री मध्ये असेल ना सर मग? एक मिनिट, जरा डायरेक्ट इमेज वरूनच दाखवतो ना. हे बघा, डायग्राम दिसते का? हो सर. हे बघा, उजिनेसिस आपल्याला वाटतं पुढे असून टॉपिक असेल, पण ठीक आहे, इथे बघू आपण. तर उजिनेसिस मध्ये काय सांगितलं तुम्हाला, की प्री मॉडेल फॉलिकल असतात. दिसतात का प्री मॉडेल फॉलिकल? हे मी डायग्राम मध्ये पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, कारण कन्फ्युजन इथेच असतं. तर लक्षात ठेवा, आपल्या एम्ब्रिओच्या बॉडीमध्ये काही जर्मिनल सेल्स असतात.
तर जर्मिनल सेल्स स्वतःला काय करतात, ते सेम असतात, स्वतःला काय करतात, वेगळ्या करतात. म्हणजे सर्व फिटस मध्ये सर्व सेल सारखेच असतात ना, त्यातल्या काही सेल वेगळ्या होतात, मग त्याला उगुणीय म्हणतो आपण. आणि त्या स्वतःला मायटोसिस काय करतात, वाढवतात. त्या स्वतः काय करतात, मायटोसिस करतात. म्हणजे ह्या सेल पासून एक सेल झाली तर त्या किती 2 मिलियन सेल्स स्वतःला बनवतात मायटोसिस मायटोसिस करीत. काही डाऊट आहे का? नाही. हॅलो. नाही सर. त्यानंतर बघायचं आता की हा, तर त्यांनी मायटोसिस केलं. आता बघायचं ज्या सेल्स असतात त्या काय करतात, उगुनियम तयार करतात आणि उगुनियम स्वतःला काय करतात, मायटोसिस करून 2 मिलियन पर्यंत काय करतात, तयार करतात. आणि याच्यानंतर काय उगवल्यानंतर प्रायमरी जे ऊसाइट असतं म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ ऑनसेट जो असतो, म्हणजे आता इथे जे असतं तिथे काय होतं, डिफरन्शिएशन ऑफ ऑनसेट ऑफ मिओसिस 1. म्हणजे इथे काय होतं की डिफरन्शिएशन म्हणजे मिओसिस पार्ट 1. आता इथे जो महत्वाचा पार्ट आहे इथे बघायचं बघा, की हे जे डिफरन्शिएशन असतं ऑनसेट ऑफ मिओसिस. ऑनसेट ऑफ मिओसिस म्हणजे काय, जेव्हा डिफरन्शिएशन स्टार्ट होणार, म्हणजे आता ही प्रायमरी ऊसाइट बघा इथे 2n मध्येच आहे. याच्यानंतर जेव्हा तिला प्रायमरी, आता इकडे बघा बर्थ आणि प्युबर्टी यासाठी दाखवलं. हे बघा, ही प्रायमरी ऊसाइट आहे, ही ओगुनी आहे, प्रीमोडियल फॉलिकल आहे. आता या प्रायमरी फॉलिकल जेव्हा इन बिटवीन द बर्थ अँड प्युबरिटी, काय म्हणतोय मी, बिटवीन बर्थ अँड प्युबरिटी प्रोफेज 1 मिओसिस मध्ये असतात. समजतंय? हे हो बघा, सर. तो जो तुझा प्रश्न आहे ऍक्च्युली तो जे महत्वाचा पॉइंट आहे की तिथे मी म्हणतो अरेस्ट होतं किंवा मिओसिस 1 होतं. तर त्याचं मिनिंग हे आहे की हे प्रायमरी ऊसाइट हे 2 असतात. दिसतंय, प्रायमरी ऊसाइट बेसिकली 2n असतात. परंतु जेव्हा बर्थ आणि प्युबर्टी यांच्यामध्ये काय होतं, प्रोफेज 1 मिओसिस होतं इथे प्युबर्टीमध्ये. आणि इथे मग काय असतं, कारण प्युबर्टीच्या नंतरच काय होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे. समजतंय? म्हणून आपण म्हणतो की प्युबर्टी पर्यंत ते काय असतं, मिओसिस मध्ये अरेस्ट असतं. समजतंय? तर ते मिओसिस प्रोफेज, मिओसिसचा पार्ट 1 काय असतो, प्रोफेज 1 असतो मिओसिस मध्ये. तर ते प्रोफेज 1 मध्ये असतात तिथे, म्हणजे तो गॅप असतो बर्थचा आणि तो. आता तिथे मग काय होतं की कम्प्लिशन ऑफ मिओसिस 2 होतं. मग आता ऑनसेटला म्हणजे काय, आता हे प्रायमरी ऊसाइट आहे, हे बघ ही प्रायमरी ऊसाइट आहे, हे 2n मध्ये आहे. कम्प्लिशन ऑफ मिओसिस फर्स्ट केव्हा होतं, जेव्हा ऑनसेट ऑफ मिओसिस 2, जेव्हा की तिथे प्युबर्टी कंप्लीट झालेली असते. दिसतंय तिथे, हे प्युबर्टी नंतर. आलं का लक्षात? आणि मग इथून हो. मग FSH वगैरे असतात, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करतात, मग काम करायला लागतात. म्हणजे हे मिओसिस 1 अडकलेलं असतं आणि ते 13 नंतर काय होतं, मिओसिस 1 कंप्लीट होतं आणि तिथे काय होतं, एक पोलार बॉडी बाहेर पडते, जी की आपण मग सेकंडरी ऊसाइट म्हणून तिला म्हणतो. ती प्युबर्टीला होते. म्हणजे मिओसिस 1 मध्येच ते अडकलेले असतात. म्हणजे बर्थ नंतर ते मिओसिस 1 स्टार्ट होतं आणि ते इनकम्प्लीट राहून जातं. समजतंय? ऑनसेट मिओसिस मग होतं इथे. इथे काय होतं की एक पोलार बॉडी तयार होते आणि पोलर बॉडी, हे बघ, हा जो मिओसिस 2 शब्द आहे हा काढून टाका. मिओसिस 1 च्या गप्पा करतात. मिओसिस 1 प्युबर्टी पर्यंत अडकलेलं असतं. नंतर ते काय होतं, नंतर प्युबर्टी मध्ये कम्प्लीट होतं आणि तिथून एक पोलर बॉडी बाहेर निघते. ज्या ऊसाइटला सिलेक्ट केले गेलं आहे तो त्याची डेव्हलपमेंट होतं आणि तो सेकंडरी ऊसाइट तयार करतो, म्हणजे काय करतो, मिओसिस 1 कम्प्लीट करतो. समजतंय? ज्या हो सर. फॉलिकलला केला आहे, ज्याला सिलेक्ट केलाय 40,000 मधनं, तोच काय करतो, तिथे पोलार बॉडी तयार करतो, स्वतःला वाढवतो आणि एन तयार करतो. आणि एन तयार केल्यानंतर आपल्याला माहित आहे एन तयार करणं म्हणजे काय करणं, ऍक्च्युली ओव्हल तयार करणं. आणि हे पोलार बॉडी डिस्ट्रॉय होते. डिस्ट्रॉय झाल्यानंतर इथे जे महत्वाचं आहे FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, हा लगेच तयार होतो. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करतो, ह्या मिओसिस 1 ला कंप्लीट करतो. हा सर. हे बघा, समजून की मला सांगायचं काय आहे, तुम्ही की प्रायमरी सेल असतं, ओगुनिया तयार होतं. ओगुनियापासून तो स्वतःला 2 मिलियन पर्यंत करतो. नंतर मग त्याचं प्रायमरी ऊसाइट तयार होतं, ते 40,000 असतं प्युबर्टी पर्यंत. मग प्युबर्टी मध्ये काय होतं की ते मिओसिस 1 मध्ये गेलेले असतात. जेव्हा त्यांना चान्स मिळतो तेव्हा त्याचं मिओसिस 1 कम्प्लीट होतं. समजतं आहे? त्याचं मिओसिस 1 ज्याला सिलेक्ट केलं त्याचं मिओसिस 1 कम्प्लीट होतं
आणि कम्प्लीट झाल्यानंतर आता इथे हे बघा लक्षात, इथे ओरीमध्ये भरपूर आहेत प्रायमरी उसेट, परंतु मिओसिस 1 मधनं त्यांचं मिओसिस 1 कोणाचं कम्प्लीट होणार याला सिलेक्ट केलं, याचं मिओसिस 1 कम्प्लीट होणार आणि तो एक पोलार बॉडी बाहेर काढणार. पोलार बॉडी म्हणजेच काय, तर एका सेलच्या 2 सेल होताना जी छोटीशी सेल राहून जाते, तिला आपल्याला कामाची नसते, तिला पोलार बॉडी म्हणून आपण बाहेर फेकून देतो. आणि एका सेलला काय करतो आपण, मोठं करतो, कारण ओहुल हे एकाच असतं, तर हे बाहेर फेकून देतो. फक्त आपल्याला ह्या 2n चं काय करायचं असतं, एन करायचं असतं, म्हणून आपण याला एन करण्यासाठी एक एन बाहेर फेकण्यासाठी हे मिओसिस करतो आणि इथली बॉडी बाहेर फेकतो, तर आपल्याला एन मिळेल ना. हे बघा आता 2n ची ही प्रायमरी उसेट आहे, याचं एन कसं काय मिळणार, त्याचं एन बाहेर काढावं लागेल ना. तर याला म्हणतात मिओसिस पार्ट 1. यालाच काय म्हणतात, मिओसिस पार्ट 1. तर मिओसिस पार्ट 1 या 2n चं एन करतो आणि आपल्याला एकाच यांची आवश्यकता म्हणून याला पोलार बॉडी म्हणून आपण उडून टाकतो. तर अशा प्रकारे तुमचं सेकंडरी ओसाइट तयार होतं. सेकंडरी ओसाइट हे 14 दिवसांना रेडी होतं. त्यांना आपण ग्राफियन फॉलिकल म्हणतो. त्यातनं हे बाहेर पडतं. त्यात मिओसिस पार्ट 1 तयार झालेला असतो. याला ओव्युलेशन म्हणतो आपण. पडलाय इथून हे ग्राफ, आता यालाच आपण लेअर लावते, मग ग्रॅन्युलोसा लेअर, मग थिका लेअर, त्याच्या मधलंच हे सेल आहे, समजतं ना. याला सेकंडरी ओसाइट म्हणतात. बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर मग त्याचं मिओसिस 1च झालेलं असतं. काय सांगतो मी, मिओसिस 1 झालेलं असतं. त्याचं मिओसिस 2 कुठे होतं, चालू होतं जेव्हा तिथे स्पर्म अटॅच करतो, तेव्हा त्याचं मिओसिस 2 होतं. मिओसिस 2 झाल्यानंतर तो काय होतो, मिओसिस 2 नंतर कम्प्लीट करतो, म्हणजे त्याचं पार्ट 2 कम्प्लीट करतो आणि तो एक मध्ये कन्वर्ट होतो, तिथेच फर्टिलाइज होतो आणि तिथेच झायगोट तयार करताय. हो सर. हे बघा लक्षात ठेवा, मिओसिस 2 हा प्रश्न येतो. हॅलो जांभरे, हॅलो 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 जांभरे, कोणाशी बोलतोय, हॅलो जांभरे. फोनवर बोलतोय सर वाटतं. ठीक आहे. तर बघ, महत्वाचं समजलं का, समजण्याचा प्रयत्न करा. हे समजलं तुम्हाला, पूर्ण ओजेनेसिस समजलाय, म्हणजे या बायोलॉजीतला सर्वात बायोलॉजी म्हणतोय मी, फक्त फर्टिलायझेशन नाही, सर्वात महत्वाचं पॉईंट तुम्हाला समजलेला आहे. लक्षात ठेवा, आधी काही सेल्स असतात बॉडीमध्ये. बॉडीमध्ये म्हणजे कुठे, बॉडीमध्ये म्हणजे लक्षात ठेवायचं त्या पोटातल्या फिटस मध्ये. त्यानंतर त्याचं काय होतं, ऊद तयार होतं. त्याच्या भरपूर स्वतः तो हे बघ इथे मायटोसिस करतो, म्हणजे स्वतःला कॉपी करतो आणि तो प्रायमरी ओसाइटला बर्थच्या आधी काय असतो, रेडी असतो. ते किती असतात, 40,000. ते प्रायमरी ओसाइट हे बर्थच्या आधीची गोष्ट आहे, कळताय. बर्थ झाल्यानंतर तो प्युबर्टीला येतो. प्युबर्टी पर्यंत तो मिओसिस प्रोफेज 1 मध्ये असतो आणि त्याचं मिओसिस प्रोफेज 1 नंतर तो मिओसिसचा जो पार्ट असतो प्रोफेज, तो कधी कम्प्लीट करतो, त्याच्यात तो इथून असतो मिओसिस मध्ये. तो कम्प्लीट कधी करतो, प्युबर्टीला करतो. प्युबर्टीला तो काय करतो, त्याला सिलेक्ट केलं गेलं, तो त्याचा कम्प्लीट करतो आणि हा पोलार बॉडी बाहेर काढून तो सेकंडरी ओसाइट म्हणून हाफ तयार होऊन रेडी असतो. आता हाफ तयार झाल्यानंतर मिओसिस 2 ही व्हायचं असतं. मिओसिस 2 झाल्याशिवाय आपली प्रोसेस फर्टिलायझेशनची कम्प्लीट होऊ शकत नाही, कारण मिओसिसचे पार्ट 1 आणि पार्ट 2 असतो, तो इथे झाला. पार्ट 2 बाकी असतो. पार्ट 2 कुठे होणार आहे, तर हा जातो ओहुल, हा बॉडीतनं बाहेर पडतो. त्याला ह्या फिमरी असतात, हे त्याला कलेक्ट करतात. हे आपलं युटेरस आहे, या ट्यूब मध्ये जाऊन हा सेकंडरी ओसाइट बसून राहतो. त्याचं पार्ट 1 मिओसिस झालेलं असतं. पार्ट 2 कधी होणार, जेव्हा इथून स्पर्म येणार आणि त्याला अटॅच करणार, तेव्हा त्याच्यामध्ये मिओसिस पार्ट 2 होतं. मग त्याला तेव्हा आपण एग म्हणतो, तिथपर्यंत त्याला एग म्हणत नाही. मग एग आणि त्या स्पर्मचं फर्टिलायझेशन होतं आणि तिथे झायगोट होतं. मग नीटने प्रश्न विचारला होता की मिओसिस 2 कुठे होतं. मिओसिस 2 कुठे होतं, जेव्हा त्या ओहुमला स्पर्म काय करतो, अटॅच करतो, तेव्हा तिथे मिओसिस 2 होतं. बॉडी असतात ह्या डिस्ट्रॉय होतात. माधवी हो प्रश्न सर, कळलं. बघा, नवीन मेंबर थोडस तुम्हाला हे समजायला, ज्याला प्रॉब्लेम असेल त्याने मला पर्सनली विचारा, कारण चांगल्या ऍक्च्युली हा टॉपिक समजत नाही. म्हणजे चांगल्या म्हणजे मी काय म्हणतो, मेडिकलचे स्टुडंट जे असतात आपले एनिट वगैरे, त्या समजत नाही. तर पुन्हा पुन्हा बघा, पुन्हा पुन्हा विचारा, प्रोसेस तुमची क्लिअर होईल. ठीक आहे. तर मला वाटतं माझी तुला आन्सर मिळाला असेल. आन्सर काय आहे, की जो सिलेक्ट होतो,
जो ओ साईड इथे प्रायमरी मधनं सेकंडरी साईड जातो त्याचं कम्प्लिशन होऊन पोलार बॉडी इथे तयार होत असते. तो प्रोफेज 1 मध्येच अडकलेला असतो, म्हणजे असे पार्ट 1 मध्ये अडकलेला असतो. ठीक आहे. हॅलो. हो सर. सर ती जी अरेस्ट होते फेज तर ती बर्थच्या आधीच होते का? हा, म्हणजे त्याला अरेस्टेड फेज आपण जे म्हणतो, अरेस्टेड फेज ही आपण प्युबर्टी पर्यंत कन्सिडर करतो. बर्थ अँड प्युबर्टी एकत्रच, इन बिटवीन बर्थ अँड प्युबर्टी. त्यासाठीच तर मी तुला ते का आणलं मी, की हा जो अरेस्टेड जो वर्ड होता ना त्यासाठी, की बिटवीन बर्थ अँड प्युबर्टी इथे मिओसिस 1 होतं. समजतंय? हो. म्हणजे तुला तो प्रॉपर वर्ड दाखवण्यासाठी की बर्थ अँड प्युबर्टी मध्ये मिओसिस 1 मध्ये ते अरेस्टेड झालेले असतात, हे सांगायचंय मला तुला. हे सांगायचंय. कळालं? हो सर, कळालं. तुम्ही जर विचारलं की मिओसिस पार्ट 1 कुठे असतो, इन बिटवीन दी बर्थ अँड प्युबर्टी मध्ये अडकलेला असतो. आणि तो कम्प्लिशन कधी होतो? प्युबर्टीला. समजलं? प्युबर्टीला कम्प्लीट झाल्यानंतर तोही कोणाचा कम्प्लीट होतो? जो सिलेक्ट होतो त्याचाच कम्प्लीट होतो आणि तिथे बॉडी निघते. 40,000 मधनं एकच सिलेक्ट होतो, एकच होणार ना प्युबर्टीला. हो. पुढच्या महिन्याला दुसरा सिलेक्ट होणार. जो सिलेक्ट होणार त्याचं मिओसिस 1 कम्प्लीट होणार, त्याची ही पोलार बॉडी बाहेर निघणार, तो डेव्हलप होणार, तो अजून खाली जाणार, अजून त्याला स्पर्मोटाइज होणार, अजून तो मिओसिस 2 करणार, अजून डेव्हलप होणार आणि झायगोट तयार करणार. समजतंय? हो सर, कळालं. तर मला वाटतं अजून आपण बॅक साईडला चाललो गेलो. ठीक आहे, आपण कुठे आलो होतो आता? मला वाटतं आपला अजून टाइम तिथेच आहे. आपण पुन्हा फिरून वाटतं तिथे झालो है ना. ठीक आहे. तर मला वाटतं की मग इथे आपण स्टॉप करू, कारण किती वेळ झाला आपल्याला? झाला सर 1 तास. बस झालं, ते डोक्याच्या वरती जाईल तुमचं उगनिया वगैरे काय सर्व डोक्याच्या वरती जायचं. तर उद्या आपण त्याच्या पुढचं पॉईंट घेऊ. अजून तुम्हाला मागच्या टॉपिक मध्ये काही प्रश्न असतील तर ते वाचा. आणि कसं आहे बघा, बायोलॉजी आहे, बायोलॉजीमध्ये डाटा भरपूर असतो, गोष्टी भरपूर आहेत त्यासारख्या, आणि त्याच्यात ते कसं आहे, ते असंही व्हायला नको की मग जास्त चाललाय इकडे तिकडे चाललाय, तर मग तेच पुन्हा पुन्हा चाललाय असंही व्हायला नको. आपलं थोडंसं पुढचे पॉईंट बघायचे. तर आपण फक्त एक नवीन ऍड केला, तो म्हणजे ग्राफियन फॉलिकल, त्याची डायग्राम आणि त्याचे लेअर. तर डायग्राम लेअर इम्पॉर्टंट आहेत, तर ते काढून बघायचे एकदा, आणि दॅट्स ऑल. पुढच्या गोष्टी सोप्या आहेत. ठीक आहे. सर्वात जो 10 वेळा सांगितलं मी तुम्हाला की हे oogenesis म्हणजे प्रायमरी सेकंडरी. प्रायमरीच्या आधी मायटोसिस होतं, पाठ करून घ्या. मध्ये मायटोसिस होतं, नंतर सेकंडरी मध्ये जाताना मिओसिस 1 होतं, हे पाठ करून घ्या. पेपरला किंवा बोर्डला किंवा मेडिकल आनंद पाठ करून घ्यायचं. आणि सेकंडरीचं मिओसिस 2 कधी होतं? जेव्हा त्याला होणार, फर्टिलायझेशन होणार. माझी क्लिअर आहे? तेजेस? हो सर. हो, क्लिअर आहे आता. बिलकुल क्लिअर पाहिजे की मायटोसिस म्हणजे उगुनिया मायटोसिस करतो. प्रायमरी oocyte हे काय करते? मिओसिस 1 करते, परंतु ते ओव्हरीमध्येच असते. आणि मायटोसिस 2 कधी होतं? तर जेव्हा ते एक फर्टिलाइज होणार तेव्हा त्याला स्पर्म अटॅच केल्यानंतर त्याचं मिओसिस 2 स्टार्ट होतं. स्पर्म नाही तर मिओसिस 2 नाही, तो ओव्हूल जसा तसा मिओसिस 1 चाच काय होतो? डिस्ट्रॉय होतो. कळालं? हो सर. तर हे कळालं म्हणजे ऍक्च्युली मग oogenesis सर्व कळालं. तर ज्यांना नाही कळालं त्यांनी घरी एकदा जाऊन बघा, आणि त्याच्यानंतर मग आपण उद्या बोलू. ठीक आहे. मला वाटतं हितेश सर तुमचं पुढे कंटिन्यू करतील. हो सर. आणि हितेश सर वाटतं 10 वाजताच करतील, काही 10-15ला वगैरे, काहीतरी 15 मिनिटं गॅप दे तुम्हाला. असे तुम्हाला तर काही काम नाही, 15 मिनिटांनी काय करा. ठीक आहे. ठीक आहे. हे 1 मिनिट. हे बघा, कॉमर्स साठी असं आहे की कॉमर्स साठी आपले पर्सनल कोचिंग आहेत. शेखर आहे का? हो सर. हा, तर हे बघा, आपलं जे डीलिंग असतं, तर आपलं डीलिंग लक्षात ठेवायचं. आपण क्लास फर्स्ट समजतं ना, क्लास 1 पासून जर आपण डायरेक्टली कॉमर्स म्हणजे इंजिनिअरिंग पर्यंत डील करतो. आपल्याकडे आयबी बोर्ड, इंटरनॅशनल बोर्ड पासून तर स्टेट बोर्डला ऍक्च्युली जास्त आपण डील करत नाही. सीबीएसई, आयसीएससी सर्वच बोर्ड आपल्याकडे कॉमर्सची टीचर आहे, आणि कॉमर्सची टीचर आपण रन करतो. ठीक आहे. तर पर्टिक्युलर सायन्सला आम्ही आहोत, कॉमर्सची वेगळी ब्रांच आहे, तिथे आपले टीचर आहेत. प्रश्न काय विचारला? आणि सर माझ्या मित्राला लावायचे होते. पण मग त्यांना मिनिमम 3-4 लोक लागतील, तेव्हाच ते सर कंटिन्यू करतील.
टीम जी आमची कॉमर्सची आहे त्याची एकट्याला नाही करणार, त्याला 2-3 लोक तरी शोधावं लागतील, तर ते कंटिन्यू. ठीक आहे. ओके सर. ओके.